आज मला जायचं होतं हळदीच्या कार्यक्रमाला, त्यामुळे सकाळी फटाफट सर्व आवरून घेतलं. पहिला मी नाश्ता करून घेतला. आज बनवले सर्वांसाठी दाल वडे, कारण की आई बाबा पण आले होते, तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. त्यासाठी स्पेशल काहीतरी दाल वडे, इथे कोथिंबीर, मिरची, लसूण सर्व कट करून घेतले होते. आणि दाल वड्यांसाठी मी चण्याची डाळ ना 5 वाजता भिजत घातली होती, म्हणजे 2-3 तासामध्ये ती भिजून चांगली एकदम फुलते. त्यानंतर मग ती मिक्सरला लावून घेतली. त्यानंतर त्याच्यामध्ये जे मी आता दाखवले ते सर्व मिक्सरला लावून घेतले आणि थोडीशी डाळ साईडला काढून ठेवली, जे आपण डाळवडे करताना वरून लावण्यासाठी. ते दिसल्यावरच एकदम कुरकुरीत डाळवडे आपले रेडी होतात. त्यानंतर मी डाळवडी करून घेतले. एकदम कसंही आकार तुम्ही देऊ शकतो, जसं मला आता गोल आकार पाहिजे होता तसं मी घेतले. हे सर्व मी आता डीप फ्राय करून घेते. आणि आई बाबा कोणीच नव्हतं, आम्ही दोघंच होतो, अक्षत आणि मी. त्यामुळे अक्षत माझ्या पाठी करत होता. जो आई बाबा वर्षातून एकदा कधीतरी येतात ते गावावरून, त्याच्यामुळे ते कोणाकडे जातच असतात, कोणाला तरी भेटायला. बघा अशा प्रकारे मी डीप फ्राय करून घेतले. आणि मी मस्त ते एकदम शेजवान चटणी नाहीतर सॉस सोबत खाऊ शकता. तर मी इथे ना स्पायसी सॉस घेऊन आली होती चुकून. नंतर मग इथे पालकची भाजी करणार होते, त्यामुळे पालक मस्त मी कुकरला लावून घेतली आणि पालकची एकदम भाजी करणार होते. एकदम मिक्सरला ग्राइंड करून एकदम पातळ जशी आपण डाळ बनवतो तशीच मी भाजी करणार होते. त्याच्यामुळे थोडेसे त्याच्यामध्ये चणा डाळ टाकले, शेंगदाणे टाकले, लसूण, मिरची, कोथिंबीर सर्व मी त्याच्यामध्ये टाकून एकदाची कुकर लावून घेतले आणि 3 शिट्ट्या काढून घेतली. त्यानंतर बघा अक्षतला पुरणपोळी खायची होती, म्हणून तो इथे येऊन बसला होता. आणि जी टिकली लावली ती आजीची टिकली. आजीच्या कपाळात तो कधीच टिकली ठेवत नाही. आणि मला ना आज हेअर वॉश करायचं होतं, त्याच्यामुळे ना मी इंस्टाग्रामवरतीच हे शॉर्ट्समध्ये बघितलं. कोरफड घ्यायची, त्यामुळे थोडंसं तेल टाकायचं आणि ते मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आणि ते बॅटर जे आले ते केसांना लावायचं आणि 1 तास लावून ठेवायचं. नंतर मग हेअर वॉश करून टाकायचं 1 तास झाल्यानंतर. मी पण हे ट्राय केलं आणि खरं सांगते मी खूप इझी सिल्की आणि शायनिंग केस झाली होती. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. नंतर मग आम्ही हल्दीला जायला निघालो. आम्ही म्हणजे मी एकटीच निघाली, बाकी कोणीच येणार नव्हतं. त्यामुळे फटाफट मी रेडी झाली आणि थेट जाऊन पोचली हल्दीला. आणि हळद होती माझ्या बहिणीची, म्हणजे काकांच्या मुलीची. आणि का माहिती लिफ्टमध्ये गेल्यावर तर नेहमी मोबाईल हातात येतो आणि असं फोटो काढायची इच्छा होते. त्याच्यानंतर आम्ही बघा 4 जण गेलो हल्दीला म्हणजे जी काकाची मुलगी होती ती बघा, ही होती ब्राईड. आणि ब्राईड खूप सुंदर दिसत होती हल्दीच्या गेटअपमध्ये. तिचं नाव होतं अक्षदा. आणि अशा प्रकारे आम्ही तिला हल्दी लावली. हळद लावल्यानंतर जेवलो वगैरे आणि नंतर मग घरी आलो. असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा. आपण भेटूया नेक्स्ट मेल ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.